या ठिकाणी नॅशनल गेमसाठी वॉटर पोलो ह्या क्रीडा प्रकाराची या ठिकाणी मेल आणि फिमेल मुलं आणि मुली अशा दोघांची या ठिकाणी तयारी चालू आहे। आणि आपण या मुलींचे जे सन्माननीय कोच आहे उत्तेकर सर हे या ठिकाणी आपणाला उपलब्ध झालेले आहेत आणि आपण त्यांच्याशी मुलाखत घेत आहोत। ऑलिम्पिक लेवलचा हा जगातला सर्वात फास्ट आणि जगातला सर्वात हार्ड असा गेम या ठिकाणी गणला जातो वॉटर पोलो आणि त्या दृष्टिकोनातून आपण उत्तेकर सरांची मुलाखत घेत आहोत। नमस्कार सर। नमस्ते। सर हा ऑलिम्पिक गेम आहे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी तुम्ही जवळजवळ 13 तारखेपासून कॅम्प लावलेला आहे नॅशनल गेमचा। सर ह्या वॉटर पोलोच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही की त्या गेम कसा असतो, किती वेळाचा असतो आणि तुमचे जे किती विद्यार्थी याच्यामध्ये खेळतात? वॉटर पोलोमध्ये 13 मुलं टीममध्ये असतात। 7 मुलं ॲक्च्युली पाण्यामध्ये, एक गोलकीपर आणि 6 प्लेयर पुढे खेळत असतात। हा 8-8 मिनिटाचे ॲक्च्युअल टायमिंग 8 मिनिटं, म्हणजे फाऊल झाल्यानंतर ते घड्याळ स्टॉप होत असतं। असं 8 मिनिटाचे 4 क्वार्टर असतात। मध्ये एक पहिला हाफ नंतर 8 मिनिटानंतर 2 मिनिटाची रेस्ट असते, परत 8 मिनिटं, मग 5 मिनिटाची रेस्ट असते, मग 8 मिनिटं, परत 2 मिनिटं आणि लास्ट क्वार्टर आहे। जर इक्वल झालं तर आता नवीन रूल प्रमाणे ते डायरेक्ट पेनल्टी शूटआउट, एक्स्ट्रा टाइम वगैरे हा गेम होत नाहीये। त्यामुळे हा आता गेम डायरेक्ट तो रिझल्टमध्येच घेऊन यायचा आहे। सर हे आत्ताची जी हे सिलेक्ट झालेल्या मुली आहेत समजा तुमचे, तर हे कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून सिलेक्ट झालेल्या आहेत? म्हणजे अजूनपर्यंत तर म्हणजे 16 मुली आहेत त्या कॅम्पमध्ये। आता कॅम्प चालू आहे। प्रत्येक याच्यामध्ये रायगडमधनं मुली आहेत, अमरावतीमधनं, मुंबईमधून आहेत, पुण्यातून आहेत, अशा 4 डिस्ट्रिक्टमधनं मुली आता या महाराष्ट्र टीमसाठी कॅम्पमध्ये जॉईन आल्या आहेत आणि त्यांचं सकाळी कमीत कमी 2 ते 2.5 तास सराव आणि दुपारी म्हणजे 3च्या नंतर 2 ते 2.5 तास सराव चालू आहे। सर हा वॉटर पोलो हा पाण्यातून खेळला जातो। स्विमिंग टँक हे प्राधान्याने शहरी भागात जास्त मिळतात, तर ग्रामीण भागातली मुलं याच्यामध्ये आहेत का? आहेत ना ग्रामीण, म्हणजे आता ग्रामीण बोलता येतच नाही। आता अमरावती पण आपली सिटीजमध्ये आले, अमरावती आहे, रायगड आहे। रायगडमध्ये ते मला वाटते स्विमिंग पूल त्यांचा 25 मीटरचा आहे, अमरावतीला 50 मीटर आहे, मुंबईला तर पुण्याला तर स्विमिंग पूल अवेलेबल आहेत। परंतु आज सगळ्या डिस्ट्रिक्टमधनं जी मुलंही येतात त्या चांगल्या प्रकारे तयारी करून येतात। नाही ह्या वर्षी आपल्याला म्हणजे एकदम 100% कदाचित आपल्याला सुवर्ण पदकच मिळण्याचे चान्स आहेत। सर याच्यामध्ये कोणत्या स्टेटचा तुम्हाला जास्तीत जास्त कडवा प्रतिकार होण्याची शक्यता आहे असं वाटतं? कडवा प्रतिकार होस्ट केरळाचा जास्त प्रतिकार होऊ शकतो, त्याच्यातून बेंगॉल आहे, कर्नाटक आहे, ह्या एवढ्याच टीम थोड्या स्ट्रॉंग वाटतात। पण सर्व्हिसेसमध्ये काय? सर्व्हिसेसमध्ये लेडीज टीम नसते साहेब, नसते। सर याच्यामध्ये रांचीचा जो आहे त्याच्याबद्दल काय सांगा? त्यावेळेला काय रांचीमध्ये मुलींना आपल्याला कांस्य पदक मिळालं होतं, पण त्यावेळी पण खूप तयारी झाली होती, पण मुली ठीक चांगल्या खेळल्या होत्या, कांस्य पदक मिळालं। यावर्षी आपल्याला सुवर्ण पदकसाठीच खेळणार मुली आपल्या। सर तुम्ही हे अत्यंत विश्वासाने तुम्ही सांगताय की तुम्हाला गोल्ड मेडल हे मिळवायचंच आहे त्या दृष्टिकोनातून, तर याच्यामध्ये सरकारचं अनुदान किंवा सरकारचं काय तुम्हाला गिफ्ट मनी काय सांगितलं? अजून म्हणजे डिक्लेअर मला वाटतं पेपरमध्ये रांचीच्या याला 5 लाख सुवर्ण पदकला होतं, 3 लाख रजत पदकला होतं आणि कांस्य पदकला 1.5 लाख होतं। प्रत्येक जो इन्व्हॉल्व होईल त्या खेळाडूला का सगळ्या टीमला 5 लाख होते? नाही, प्रत्येक खेळाडूला मिळतात ते। प्रत्येक खेळाडूला 5 लाख सुवर्ण पदक, इंडिव्हिज्युअल इव्हेंट असेल तरी पण त्याला 5 लाख आणि हे 13च्या 13 5 लाख मिळणार असं। आणि मग ह्याच्यामध्ये कोच लोकांना काय मिळतात? कोच लोकांना काहीतरी असे 30 गिफ्ट मनी असं काय त्याने अजून डिक्लेअर केलेलं नाही, पण मिळतात नक्की। सर तुमचा स्वतःचा काय अनुभव आहे की वॉटर पोलो संदर्भात? किती वर्षापासून तुम्ही खेळताय आणि नॅशनल गेमचा काय अनुभव आहे? 1982 पासून मी वॉटर पोलो खेळतो। मी पहिला महाराष्ट्राकडनं खेळायचो, मग आता रेल्वेकडून, मग आता परत म्हणजे रेल्वेचा, सेंट्रल रेल्वेचा मी कोचच आहे आणि आता महाराष्ट्राचा पण कोच झालेला आहे। सर आता नॅशनल गेमचा तुमचा अनुभव काय? नॅशनल गेमचा अनुभव म्हणजे हा नॅशनल गेम तुम्ही अटेंड केले?
मी 93 पासून प्रत्येक नॅशनल गेम्स बघत आलेलो आहे. पण हा नॅशनल गेम्ससाठी मी फर्स्ट टाइम मुलींचा कोच आहे. याच्या अगोदर मी नॅशनलसाठी कोच होतो, म्हणजे नॅशनल गेम्ससाठी नव्हतो. परंतु आता मी फर्स्ट नॅशनल लेवलच्या ज्या स्पर्धा होतात त्याच्यासाठी तुम्ही प्रशिक्षक म्हणून गेलेला आहात, कोच म्हणून. हो. निश्चितच सर, या ठिकाणी वॉटर पोलो हा हार्ड आणि सगळ्यात फास्ट आणि ऑलिम्पिक लेवलचा गेम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती 204 देशामध्ये भारताचं नाव व्हायचं असेल, भारताला आपलं मेक इन इंडिया डिक्लेअर करायचं असेल 204 देशात, तर ह्या वॉटर पोलो गेमला निश्चित महत्त्व देणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही अशी NSSC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला चांगली माहिती दिली, त्याबद्दल मी आपला हार्दिक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद.